दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर मसाजोग हे गाव सातत्याने चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलं. गावच्या सरपंचाला संपवल्यानंतर या गावात मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि दौरे सातत्याने वाढले. गावकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी कित्येक आंदोलनही केले, पण एक गाव म्हणून गावकऱ्यांना ज्या दैनंदिन अडचणी येत असतात त्या सोडवण्यासाठी या काळात एक माणूस उभा राहिला. या माणसाने गेल्या दीड वर्षांपासूनच काय, पण उभ्या आयुष्यात गावातलं लग्नकार्य, सुखदुःखाच्या क्षणाला प्रत्येकाच्या मागे उभा राहण्याचं काम केलं होतं. पण सरपंच होण्यासाठी गेल्या वेळी फक्त 9 मतं कमी पडली आणि संतोष देशमुख निवडून आले. या व्यक्तीचं नाव आहे स्वरूपानंद देशमुख. मसाजोगची पोटनिवडणूक लागली तेव्हा ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी धनंजय देशमुखांनी मीडियासमोर आवाहन केलं. पण हे आवाहन ते गावासमोर करायचं राहून गेले आणि अखेर जे व्हायचं तेच झालं. स्वरूपानंद देशमुखांनी सांगितलं की गेल्या दीड वर्षात आम्ही बरंच काही पाहिलंय आणि आता गावाला नेतृत्व देण्याची वेळ आली आहे. स्वरूपानंद देशमुखांनी संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी त्यांना 92 मतांनी निवडूनही दिलं. निकाल काय लागणार हे गावकऱ्यांना तर माहीत होतंच, पण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जे चित्र तयार केलं गेलं ते वेगळंच होतं आणि यामुळेच निकालानंतर धनंजय देशमुख टार्गेटवर आले. इच्छा नसतानाही स्वतःच्या वहिनीला निवडणुकीला उभा करणं असो किंवा प्रत्येक कामात साडू दादा खिंडकरची साथ, गावकऱ्यांना गोष्टी खटकायला लागल्या होत्या आणि तेच निकालात दिसलं. मसाजोगची निवडणूक जशी बाहेरून दिसत होती तशी गावात का नव्हती आणि धनंजय देशमुखांवरच हे सगळं खापर का फोडलं जाते त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. मसाजोगची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालं होतं आणि त्यामागचं एक मोठं कारण होतं. 2 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडे यांचं काम केलं होतं. बीड जिल्ह्यातली परिस्थिती तेव्हा अशी होती की एखाद्या मराठा गावात पंकजा मुंडे यांचं काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याला समाजद्रोही म्हणून पाहिलं जात होतं. पण त्या कठीण परिस्थितीतही देशमुख बंधूंनी भाजपचं काम केलं तर स्वरूपानंद देशमुख यांनी बजरंग सोनवणे यांना साथ दिली. गाव पातळीवरचं राजकारण हे नेहमीच वेगळं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टीही इथे लक्षात ठेवल्या जातात. बजरंग सोनवणे समर्थक असलेले स्वरूपानंद देशमुख या निवडणुकीत आता माघार घेणार नाही ते स्पष्ट झालं होतं. याशिवाय गावकऱ्यांचंही मत असं होतं की गाव कायम देशमुख कुटुंबाच्या सोबत आहे आणि न्यायालयीन लढा पूर्ण होईपर्यंत कुटुंबाने निवडणुकांपासून दूर राहावं आणि कायम गावाच्या सेवेत हजर असलेले स्वरूपानंद देशमुख यांना एकदा संधी द्यावी. पण धनंजय देशमुख यांना ही भूमिका मान्य नव्हती आणि त्यांनी अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्यासाठी राजी केलं. खरं तर अश्विनी देशमुख या सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी राजी नव्हत्या हे स्वतः स्वरूपानंद देशमुखांनीही सांगितलं. गावाने गेल्या दीड वर्षात ठामपणे साथ दिली होती, पण धनंजय देशमुखांनी जी भूमिका घेतली ती कोणालाही पटली नाही. लवादा कंपनीने दिलेल्या 58 लाखांच्या CSR निधीचीही या निवडणुकीत चर्चा झाली, पण त्याचं उत्तर काय मिळालं नाही. या कंपनीने गावाच्या हद्दीत प्रकल्प सुरू केल्यानंतर ग्रामपंचायतीला जो निधी दिला होता तो कुठे गेला असा जाहीर सवाल स्वरूपानंद देशमुख यांनी विचारला. याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी दादा खिंडकरच्या मदतीने जी कारस्थानं सुरू होती ती सुद्धा गावकऱ्यांना पटली नव्हती. गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातल्या तुरुंगातली एक ऑडिओ क्लिप समोर आली ज्याचा खुलासा नंतर वेगळाच झाला. कैद्यानेच पोलिसांना पत्र लिहून सांगितलं की दादा खिंडकरने मसाजोग निवडणुकीपूर्वी सहानुभूती तयार करण्यासाठी हा प्रकार केलाय. एकीकडे मीडियासमोर येऊन धनंजय देशमुख त्यांचं मत मांडत होते तर गावकऱ्यांचंही निवडणुकीत काय करायचं ते ठरलं होतं. खरं तर संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच काळात परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत डिसेंबर 2024ला मृत्यू झाला होता. तेव्हा राज्य सरकारने मानवी हक्क आयोगाच्या नियमानुसार 10 लाखांची मदत सोमनाथच्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी पाठवली. तेव्हा त्या आईने मला पैसे नको, माझ्या मुलाला न्याय हवाय असं म्हणत ही मदत नाकारली. सोमनाथच्या आईने ना कुठलं राजकारण केलं ना तिच्या मुलाचा खून केलेल्या पोलिसांच्या जाती शोधून त्या जातीला लक्ष केलं. अत्यंत गरीब कुटुंबातल्या सोमनाथच्या आईने पैसे नाकारून हायकोर्टात दाद मागितली आणि पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निघाले. या पीडितेने ना कधी मीडियासमोर जाऊन प्रतिक्रिया दिली ना सहानुभूती तापवत ठेवली. मराठवाड्यात 2 ठिकाणी लढा एकाच प्रकारच्या गुन्ह्याच्या विरोधात होता, मात्र दाद मागण्याच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या होत्या. धनंजय देशमुखांनी सातत्याने कधी पोलिसांच्या विरोधात तर कधी जातीच्या विरोधात मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या आणि हे प्रकरण सातत्याने चर्चेत राहिलं. पण मसाजोगची निवडणूक लागल्यानंतर चित्र स्पष्ट व्हायला लागलं. बाहेरून ही निवडणूक कशीही दिसत असली तरी गावकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती होती. स्वरूपानंद देशमुखांना संधी द्यावी अशी गावाची इच्छा असतानाही धनंजय देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम राहिले कारण त्यांना आत्मविश्वास होता. निकालानंतर स्वरूपानंद देशमुख म्हणाले
की यात अश्विनी देशमुखांचा कसलाही दोष नाही, तर त्यांना ज्यांनी इच्छेच्या विरोधात निवडणूक लढवायला लावली ते याला जबाबदार आहेत. निवडणूक सुरुवातीला बिनविरोध करण्याची मागणी होऊ लागली तेव्हा गावकऱ्यांचं मत होतं की बिनविरोधच करायची तर स्वरूपानंद देशमुख यांना बिनविरोध करा. पण धनंजय देशमुख आणि दादा खेंडकर यांना ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास होता आणि तोच आत्मविश्वास दोघांनाही नडला. या निकालानंतरही बाहेरून लोक आणले किंवा पैशांचा वापर झाला असे आरोप आता व्हायला लागलेत. पण स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितलं की खरं काय आणि खोटं काय गावकऱ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन दाखवून दिलंय. मसाजोगच्या या निकालावर तुमचं मत जरूर लिहा.